नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फलटण तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाकळवाडी ग्रामपंचायतचा आढावा घेणार आहोत. टाकळवाडी ग्रामपंचायतचा जर विचार केला तर जेमतेम 9 सदस्य संख्या असलेल्या टाकळवाडी ग्रामपंचायतचे मतदान सुमारे 1500 आहे. अशा परिस्थितीमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने या ठिकाणी जवळपास 350 मतांचं मताधिक्य मिळवून शिवसेनेचे जे दोन्ही उमेदवार या गणातील आणि गटातील विजय करण्यात हातभार लावला होता. मात्र जर टाकळवाडी ग्रामपंचायतचा विचार केला तर टाकळवाडी गावामध्ये शिवसेना राजे गट, त्याबरोबरच शिवसेनेचा दुसरा एक गट नानासाहेब उर्फ पिंटू हिवरे यांचा गट, असे शिवसेनेचे 2 गट या ठिकाणी कार्यरत आहेत. तर भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर नव्यानेच एकत्र आलेली मिंड पार्टी असे गट या ठिकाणी कार्यरत आहेत. गतवेळच्या निवडणुकीमध्ये राजे गट आणि नानासाहेब हिवरे यांचा त्यावेळचा गट यांच्यामध्ये समोरासमोर सामना झाला होता. यामध्ये राजे गटाने 7 जागा या ठिकाणी जिंकल्या होत्या. 9 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. तर नानासाहेब हिवरे यांच्या गटाने 2 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे सोसायटीच्या सर्व 13 जागा या नानासाहेब हिवरे यांच्या ताब्यात आहे. सोसायटी पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहे. प्रामुख्याने जर शिवसेना राजे गटाचा जर विचार केला तर गावामध्ये राहुल हिवरे जे माजी सरपंच आहेत, त्याचबरोबर राहुल हिवरेंच्या बरोबर कुमार शेडगे, कल्याण हिवरे हे गटाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. तर दुसरीकडे नानासाहेब हिवरे यांच्या शिवसेनेच्या गटाचे प्रमुख म्हणून नानासाहेब हिवरे हे काम पाहत आहेत. याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून भाऊसाहेब मिंड हे टाकळवाडी गावामध्ये काम पाहत आहेत. तर मिंड पार्टीचे प्रमुख म्हणून पोपटराव मिंड जे सोसायटीचे माजी चेअरमन आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते काम पाहत आहेत. सध्या या गावातून जर विचार केला तर टाकळवाडी गावामधून सरपंच पदासाठी जे सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेले आहे आणि सरपंच पदासाठी थेट निवडणुकीसाठी जर विचार केला तर प्रामुख्याने कल्याण हिवरे असतील, त्याचबरोबर गणेश पवार, त्याचबरोबर कुमार शेडगे, त्याचबरोबर सुनील मिंड, प्रकाश मिंड, त्याचबरोबर बापूराव मुळीक, त्याचबरोबर पोपटराव मिंड आदी या दिग्गज नेत्यांच्या घरातील महिला या ठिकाणी थेट सरपंच पदासाठी रिंगणात उतरू शकतात. गतवेळची निवडणूक अतिशय काटेकी टक्कर झाली होती. यामध्ये 7 जागा या राजे गटाने जिंकल्या होत्या, तर 2 जागा या नानासाहेब हिवरे यांच्या गटाने जिंकल्या होत्या. त्यावेळी गावामध्ये राजे गट 2 होते. मात्र यावेळेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 2 गट आहेत. यामध्ये एक गट शिवसेना राजे गट आणि दुसरा गट हा शिवसेना नानासाहेब हिवरे यांचा गट आहे. यामुळे येथील निवडणूक ही तिरंगी चौरंगी होणार की यामध्ये वरिष्ठ पातळीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये मेळ घातला जाणार, याबाबतच्या चर्चा आतापासूनच रंगू लागल्या आहेत. राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या टाकळवाडी ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक निवडणूक ही अतिशय चुरशीने होत असते आणि नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन ताकदीने या ठिकाणी जवळपास 350 मतांचं मताधिक्य हे आपल्या उमेदवारांना दिलं होतं. मात्र आता स्थानिक पातळीवरती दोन्ही गटांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागणार आहे. एकीकडे शिवसेना राजे गट आणि दुसरीकडे नानासाहेब हिवरे यांचा शिवसेना गट, या दोघेही कट्टर विरोधक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हिवरे यांचं वर्चस्व या गावावरती राहिले असतानाच आता मिंड यांचाही एक गट तयार होत चाललेला आहे आणि आगामी निवडणुकीत मध्ये मिंड पार्टी ताकदीने उतरणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. टाकळवाडी संवेदनशील असलेल्या या गावामध्ये आगामी निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिलेच्या थेट सरपंच पदाच्या जागेवरती आता किती उमेदवार रिंगणात उतरणार याबाबत तुम्हाला काय वाटतं
जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन ग्रामपंचायत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.